नमस्कार. आज आपण ब्राह्मणवाडा गावात आहे. काल संध्याकाळी एक दुःखद घटना घडली. ह्या घटनेमध्ये ऐन 35शीतला एक तरुण ज्याचं नाव साईनाथ गायकर तो मृत्युमुखी पडला आणि तो मृत्युमुखी पडल्यानंतर गावात एकच शोकाकुळ वातावरण पसरलं. आणि तसं जर पाहिलं तर ब्राह्मणवाडा गाव आक्रमकसुद्धा आज झालेलं आपण पाहतोय. नक्की काय मुद्दा आहे? ब्राह्मणवाडा गाव नक्की का आक्रमक झालेले आणि नक्की मुद्दे काय आहेत तुमचे? तर आपल्याबरोबर शिवाजी आरुटे ग्रामपंचायत सदस्य ते सांगतात. नमस्कार. काल रात्री आपल्या ब्राह्मणवाड्यामध्ये साईनाथ कैलास गायकर या नावाचा तरुण, त्याचं वयवर्ष साधारणतः 35 वर्षाच्या आसपास असेल, हा तरुण ब्राह्मणवाड्यामध्ये मद्यसेवन केल्यामुळं त्याचा मृत्यू झालेला आहे. तर आम्ही या अगोदर एक महिन्यापासून प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहे की ब्राह्मणवाडा गावातील दारू बंद झाली पाहिजे. सदर दारू ही निश्चितपणे विषारी आहे आणि ही विषारी दारू पिल्यामुळेच त्याचा मृत्यू झालेला आहे. या मृत्यूला निश्चितपणे प्रशासन जबाबदार आहे. आम्ही आमच्या पातळीवर बऱ्याच वेळा पत्रव्यवहार केले, एक्साईजला फोन केले, 112ला फोन केले, सर्वांना कळवलं, परंतु ते फक्त रेड करतात आणि रेड झाल्यानंतर परत गावामध्ये दारू लगेच सुरू होते. तर ह्या गोष्टीकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहिले पाहिजे. आता खरं तर आमच्या गावामध्ये माणसं मरायला लागलेली आहे दारूनी, आणि अजूनही जर प्रशासन अशाच पद्धतीने वागणार असेल तर आम्हाला निश्चितपणे गावामध्ये एक मोठं आंदोलन, एक उपोषण, काय जे आम्हाला आमच्या पद्धतीने करता येईल त्या गोष्टी आम्ही निश्चितपणे गावामध्ये करणार आहे. कारण या मृत्यूची जबाबदारी जर आज कुणी घेतली नाही तर गावामध्ये अशा वारंवार ह्या घटना घडण्याची शक्यता आहे. मला असं कळलं की यापूर्वी अशा घटना घडलेल्या आहेत दारूमुळे. यापूर्वी ब्राह्मणवाड्यामध्ये अशा घटना बऱ्याच वेळा घडलेल्या आहेत. आम्ही वारंवार प्रशासनाला या गोष्टीची माहिती देत आहोत, परंतु प्रशासन योग्य ती कार्यवाही त्यांच्यावर करत नाही. फक्त येणार, तिथं जाणार, तपासणी करणार आणि निघून जाणार. ते निघून गेल्यानंतर लगेच प्रशासनाच्या नंतर गावामध्ये परत दारू सुरू होत आहे. तुम्हाला काल ही घटना कशी कळली की काय नक्की काय घडलं, कसं घडलं? ही घटना म्हणजे साईनाथ दारू पिलेला अवस्थेत तिथं आढळला. त्याच्या खिशामध्येही दारूच्या बाटल्या मला वाटतं आढळल्या. त्या सर्व प्रकारच्या आम्ही ते एव्हिडन्स तिथं दिलेले आहे. त्यांचं आता प्रशासनाने चौकशी करावी. चालेल. आपल्याबरोबर शालूताई कोंडे हे ते पाहूया. ते सुद्धा सामाजिक कार्यकर्ता, तसे दारूबंदी कार्यकर्ता आहेत. तर ते काय सांगू शकतात? ताई, कसं काय सांगता तुम्ही? नमस्कार. ह्या दारूबंदीच्या चळवळीमध्ये अनेक 20 वर्षापासून मी याच्यामध्ये महिला घेऊन अगदी सहभाग झालेले आहे. परंतु तिथं मी अपयशी ठरले. नगरपर्यंत गेलो, औरंगाबादला गेलो, अनेक ठिकाणी आम्ही गेलो. परंतु आम्ही तिकडं गेलो, इकडं आलो का पुन्हा दारूचे धंदे चालू व्हायचे आणि आम्हाला ते धमक्या द्यायचे, तुम्ही जर आमची दारू बंद केली तर आम्ही आमच्या मुलाबाळांना काय घालायचं, आम्ही काय करायचं. परंतु त्यांचं एका बाजूने एक कुटुंब जर चांगलं होत असलं तर इकडं अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले त्या दारूपायी. आणि त्या दारूपायी ह्या गावातले अनेक तरुण पिढी मरण पावलेले आहे. मुलांच्या आईवडिलांची, आज त्यांच्या मुलांची, त्यांच्या बायकांची अत्यंत अवस्था बिकट चालू आहे. एकच विनंती आहे की पोलीस स्टेशननी आत्तापर्यंत जरी दखल आम्हाला टाळाटाळ केली असेल, परंतु ही रात्रीची जी घटना घडलेली आहे या घटनेमुळं ॲक्च्युली खरं ही दारूबंदी व्हायलाच पाहिजे. आणि जर ही दारूबंदी झाली नाही तर आम्ही रस्ता रोको आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, एवढं मी सहजपणे सांगू शकते. कारण ह्या दारूपायी अनेक लोक उद्ध्वस्त झालेली आहे आणि गावामध्ये दारू विक्री होऊ नये. काल 15 ऑगस्टची आम्ही प्रतिज्ञा घेतलेली आहेच. परंतु याच्यातून मला वाटत नाही त्या लोकांना फरक पडेल. पण पोलीस स्टेशनने जर याच्यात दक्षता घेतली तर खरोखर दारूबंदी आमच्या गावाला झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आमचं गाव एवढं आदर्श असताना, एवढं गाव सुंदर असताना ह्या दारूमुळे आम्हाला बरबाद करून टाकलं आहे आमच्या गावाला आणि नाव आमचं अवलेख कमी केलेलं आहे. तर यासाठी मी पोलीस स्टेशनला विनंती करते की तुम्ही वेळोवेळी येऊन ह्या दारूवाल्यांना धाड टाका नाही, त्यांना ॲक्च्युली उचला आणि त्यांना अटक करा, त्यांना शासन द्या, तेव्हा ते दारू बंद करतील. तसे करणार नाही, हा माझा स्वतःचा अनुभव आहे. आपल्याबरोबर महिला भगिनीत बरेचशा. ताई, तुम्ही काय सांगता? सध्या जी ही घटना घडलेली आहे, दुःखद प्रसंग आहे, याच्यावर झालीच पाहिजे. आपल्या डोळ्यासमोर एक आईचा मुलगा आपल्या डोळ्यासमोर जातो, ही काही चुकी गोष्ट नाही. त्या आई मातेला कसं वाटत असेल, तिचा जीव काय म्हणत असेल. आपला एवढा तरुण मुलगा आपल्या डोळ्यात देखत जातो, ही काही चांगली गोष्ट नाही, चांगलं दुतक नाही. ही दारूबंदी झालीच पाहिजे. ताई, तुम्ही काय सांगू शकता? दारूबंदी झालीच पाहिजे. हा ज्याचा मृत्यू झाला तो माझा मोठा भाऊ होता. त्याचा दारू विषय तो एवढा त्याच्यामध्ये गेला होता, त्या वाद गेला होता दारू. या दारूबंदी झालीच पाहिजे या गावामध्ये. त्यामुळे भरपूर जणांचे नुकसान झाले. चालेल. इथे काही तरुण आहेत, तुम्ही काय सांगू शकता? तुमचा जो तरुण काल वारला, ज्याचे दुःखद निधन झाले, तो तुमचा कोण होता? मयत साईनाथ कैलास गायकर हा माझा मोठा भाऊ होता. वय वर्ष 35.
त्याला दारूचं व्यसन होतं ठीक आहे, परंतु आज ही ब्राह्मणवाडा गावातील दारू आहे. बोटा रोडला जाताना उजव्या हाताला सम्यक हॉटेल असेल किंवा गावामध्ये असेल सगळी दारू विषारी दारू आहे. त्याच्यामुळे मी रिपोर्ट दिलेला आहे अकोले पोलीस स्टेशनला आणि CAसाठी माल पाठवायला सांगितलेलं आहे. त्याची तुलनात्मक करून CA पडेल त्याच्यानंतर मी तक्ता दाखल करणार आहे. तरी आता शिवाजी आरोग्य ग्रामपंचायत सदस्यांनी म्हटल्याप्रमाणे जर प्रशासनाची गंभीरतेने त्याला दक्षता घेतली नाही तर मला यांना विनंती आहे सरपंचांना आणि सदस्यांना की आपण रास्ता रोको आंदोलन करा, अजून काय करता येईल त्याप्रमाणे प्रशासनाला भेटीत धरा, परंतु ही टाळा. कारण माझ्या घरामध्ये 2 वडील आणि भाऊ दोन्ही गेले आहेत. तरुणांना जे आजचे तरुण आहेत त्यांना तुम्ही काय सांगू शकता? अशी ही दुःखद घटना इतरांबरोबर सुद्धा घडू आमच्या शकते. गावातील 100 जर तरुण असेल त्यातले 70 तरुण हे व्यसन झालेले आहेत माझ्या माहितीनुसार आणि सर्व बेरोजगार आहेत. पहिली गोष्ट म्हणजे ठीक आहे ते दारू पितात त्यांना व्यसन आहे, पण जर एखादी वस्तू लगेच सहज उपलब्ध होत असेल तर माणूस तो डायरेक्ट जातो आणि उपलब्ध होतो असेल. पण जर हे गावात नसेलच त्यांना ओतून म्हणा किंवा लांब जावं लागेल, त्यामुळे त्यांच्या प्रमाणात दारू पिण्याचं प्रमाण कमी होईल असं माझं म्हणणं आहे. चालेल, ठीक आहे. सरपंच संतोष भांगरे आहेत आपल्याबरोबर, तुम्ही काय सांगू शकता सरपंच? जसं आमचे सदस्य यांनी जे सांगितलं दारूबंदीचा जर बंद झाली नाही तर आम्ही प्रशासनाला विठेस धरू. त्यामुळे प्रशासनाने दखल घ्यावी की दारूबंदी झालीच पाहिजे. त्यानंतर खूप मोठं आंदोलन छेडण्यात येईल. त्याच्यानंतर कोणालाही सोडलं जाणार नाही. म्हणजे तुम्ही कोणाची ब्राह्मणवाडा गाव कोणाची गय करणार नाही असा इशारा तुम्ही यावेळी देत आहे. हो. आपल्याबरोबर उपसरपंच सुभाष गायकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. मगाशी त्यांनी जे पोलीस प्रशासन आलं होतं त्यांची गाडीसुद्धा अडवली. तर आम्ही पाहिलं तिथं पोलीस प्रशासन ह्यावेळी सुद्धा नाश्ता करण्यासाठी जायला पाहिजे. त्यांना भूक लागली असेल, नाही असं नाही, पण अशा वाईट वेळेत सुद्धा ते नाश्ता करण्यात मग्न होते असं मला कळालं. ते खरं काय खोटं काय सांगू शकता? आपण वेळोवेळी पाहिलेलं आहे की ब्राह्मणवाडा गावामध्ये दारूबंदी झाली पाहिजे हा आपला सर्वांचा नारा आहे. पण जर खऱ्या अर्थाने पाहिलं तर आपण अनेक ग्रामसभा पाहिलेल्या असतील. आपल्या ग्रामसभेमध्ये आपल्या गावचा अजेंडा आहे की गावात दारू बंदच आहे, परंतु ती नावापुरती किंवा कागदापुरती दारूबंदी आहे. आपण कुठल्याही प्रकारचं लायसन गावामध्ये दिलेलं नाही. म्हणून सर्वात प्रथम दारूबंदी झाली पाहिजे. म्हणजे दारूबंदीचा निर्णय हा कायमस्वरूपी ब्राह्मणवाडा गावाला आपल्या ग्रामस्थांच्या माध्यमातून लागूच आहे. परंतु अवैधरित्या जी दारू विकली जाते त्याबद्दल आपण सर्वजण बोलत आहोत. आपण सर्वांनी पाहिलेलं आहे की काल रात्री 11:15च्या सुमारास तसं पाहिलं गेलं तर साईनाथ माझाही भाऊच होता आणि 11:15च्या सुमारास 35 वर्षाचा आमचा भाऊ जातो. ही गावासाठी कोणत्याही प्रकारची चांगल्या पद्धतीची ही घटना नाही आहे. आणि आपण पाहिलं असाल मी वारंवार ह्याविषयी आवाज उठवतोय. मग ते पोलीस स्टेशन असेल किंवा इकडं दुसरं SP ऑफिस असेल किंवा इकडं श्रीरामपूरचं त्यांचं दारूच्या पद्धतीचं जे आपले अधिकारी असतात एक्साईजवाले असतात, वारंवार मी पाठपुरावा करतो. नवे 2 दिवसापूर्वी मी 112ला फोन केला होता की काही या ठिकाणी गावातील तरुण दारू पिऊन या ठिकाणी आम्ही असेल किंवा कोणी लोकप्रतिनिधी असतात किंवा प्रौढ असतील दारू पिल्यानंतर त्यांना या ठिकाणी सार्वजनिक जागेत येऊन पुढे गेल्यानंतर अर्वाच्य भाषा शिवीगाळ करतात. त्यावेळेस अकोले पोलीस स्टेशनला सांगितलं, 112ला सांगितलं, परंतु हे पोलीस देखील गावकऱ्यांच्या टिंगलटावळ्या करणार किंवा काही एवढं झालेलं नाही. मग ते पाटील असतील त्यांना सांगतात द्या त्याला घरं काढून, परंतु घरी काढून देऊन हे प्रश्न मिटती नाही. आपण पाहिलेलं होतं. मी सकाळीच घटना घडल्यानंतर SP देखील फोन करण्याचा प्रयत्न केला, परंतु आज रविवार असल्यामुळं काही कारणास्तव त्यांनी माझा फोन रिसीव्ह केलेला नव्हता. परंतु मी या ठिकाणी आपल्या अकोले पोलीस स्टेशनचे PI कोळीसाहेब असतील त्यांना देखील फोन केलेला होता. त्याचबरोबर आपल्या गावचे भूमिपुत्र जे CP म्हणून नागपूरला रिटायर झालेले आहे त्यांच्याबरोबर मी संधान साधलं आणि गावातील ही भयानक परिस्थिती त्यांच्या कानावर घातली. त्यांनी देखील मला वाटतं वरिष्ठ पातळीवर फोन केले असतील आणि ह्या सर्वांचा पाक म्हणून एक रेड टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु ही जी रेड टाकण्याचा प्रयत्न हा केविलवाना प्रयत्न आहे आणि माझं त्या डिपार्टमेंटबरोबर त्या प्रशासनाबरोबर हेच भांडण आहे की दाखवायपुरती तुम्ही रेड येता. आमची भावाची बॉडी गावात येण्याच्या अगोदर तुम्ही त्या गाडीच्या पुढे 5 मिनटं येता, 2 मिनटं तिथं जाता आणि गावातून लगेच हॉटेलमध्ये नाश्ता करून गावातून निघायला पाहता. कारण मी पाहिलं 1 मिनटं तिकडे गेले, 1 मिनटं गल्लीत गेले. तुम्ही कशाला आलते?
अहो ज्या वेळेस तुम्हाला रेट टाकायची तुम्ही कशा पद्धतीने आले पाहिजे, कशा पद्धतीने त्यांना कॅच केलं पाहिजे, रेट टाकण्याची कोणती पद्धत आहे. आणि माझा ह्या पोलीस प्रशासनावर आरोप आहे, मी कोणाला घाबरत नाही. मी सामाजिक काम करत असताना मी कोणत्याही कितीही कोणी बलाढ्य असला कोणी मी एक सामान्य माणूस आहे, सरपंच आहे हा बाजूला ठेवा, परंतु सामान्य माणसाला काहीतरी या ठिकाणी घटनेने अधिकार दिलेले आहे आणि त्या अधिकारासाठी आमचं भांडण आहे की तुम्ही कशासाठी येता. तुम्ही निघत असतानाच इकडं दुकान बंद होतं आणि तुमच्या गावाच्या बाहेरचं पाऊल बाहेर नसताना देखील तिकडं खुर्च्या टाकून दारूवाले दारू विकायला बसतात आणि निर्लज्जपणाने सांगतात की आमची पोच वरपर्यंत आहे. वरपर्यंत म्हणजे कोणापर्यंत, वरपर्यंत म्हणजे कोणापर्यंत. आणि ज्यावेळेस तुम्ही येता इथं तुम्ही म्हणता आम्हाला काही सापडत नाही आणि सापडत नाही हे निर्लज्जपणाने तुम्ही सांगता, परंतु ह्या ब्राह्मणवाडा गावाच्या परिसरात 15-20 गावं आहेत की जिथील नवीन तरुण जुन्यापासून तर जुने आहेतच, परंतु नवीन तरुण व्यसनाधीन होत चाललेला आहे. त्या आपल्या गावाच्या बाहेर आपले जे 3 लिंब आहे त्या परिसरात आपण पाहता, आपण देखील पत्रकार बंधू आपण देखील आवाज उठवण्याचा प्रयत्न केला होता, तुमचा आवाज देखील दाबण्याचा प्रयत्न त्या दिवशी देखील त्या ठिकाणी झालेला आहे, हे देखील मला माहीत आहे. आपणाला देखील त्या दारूधंद्यावाल्यांकडून शिवीगाळ झाली. शिवीगाळ कोणासमोर झाली का आपण पाठपुरावा केला होता त्या दिवसात. मला माहीत आहे, माझे काही मी तरुण मित्र आहे, मी विविध मार्गाने मी त्या प्रत्येकाला सांगितलं होतं प्रत्येकजण 112ला कॉल करा. प्रत्येक जणांनी 112ला कंप्लेंट केलेली आहे. माझे बरेच मित्र आहेत 112ला कंप्लेंट करतात, सांगतात इथं चालू आहे. आणि त्या धासापोटी त्यांनी कुठंतरी एखादी गाडी पाठवायची आणि त्या धास्तीपोटीच ती गाडी किंवा तुम्ही प्रशासनाला मला वाटतं SP ऑफिसला, मुख्यमंत्र्यांना, PI ऑफिसला, एक्साईजला तुम्ही जो ईमेल केला होता त्या अनुषंगाने तिथं रेड पडली होती आणि त्या रेडच्या माध्यमातून तुम्ही त्या ठिकाणी गेले होते. आणि गेले असताना त्या दारू विकणाऱ्या कुटुंबांनी तुमच्यावर आक्रमक होऊन तुमची मला वाटतं गच्ची धरली, तुम्हाला ढकलण्यात आलं, तुम्हाला जीवे मारण्याची धमकी दिली. आणि ह्या धमक्या कुणासमोर दिल्या गेल्या तर पोलिसांसमोर दिल्या गेल्या. मग माझा पोलिसांना हाच सवाल आहे, जर एखाद्या सामान्य पत्रकाराला, सामान्य माणसाला तुमच्या समोर जर धक्काबुक्की केली जात असेल, जीवे मारण्याची धमकी केली जात असेल तर त्यांच्यावर गुन्हा कोणी दाखल केला पाहिजे. हे आपल्या माध्यमातून मी पुन्हा एकदा सर्व मीडियासमोर किंवा जनतेसमोर आणू इच्छितो की त्या दिवशी खऱ्या अर्थाने गुन्हा हा पोलिसांनी दाखल करायला लागत होता. मग हे पोलिस गुन्हा का दाखल करत नाही? कारण माझा आरोप त्याच पोलिसांवर आहे की तुम्ही कुठंतरी त्यांना बांधील आहेत आणि हीच पोच त्यांची वरपर्यंत आहे. ते इथं गावात मिरवून सांगतात आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने या ठिकाणी दारू बंद होत नाही. परंतु आपल्या माध्यमातून सांगतो आता आम्ही थांबणार नाही. आमचे ग्रामस्थ असतील, तरुण असतील किंवा इथं महिला भगिनी असतील आज अतिशय आक्रमक झालेले आहेत, आंदोलन करणार नाही. मी आज आमच्या सर्वांच्या माध्यमातून सांगतो पुढील सोमवार 25 तारीख आहे आणि योगायोगाने आमच्या साईनाथची दसरी आहे. खऱ्या अर्थाने आम्ही साईनाथला ही दारूबंदी करूनच त्या ठिकाणी आदरांजली आणि श्रद्धांजली अर्पित करणार आहोत. मग तो कोणाची कुठं पोच आहे, मी कोणाला घाबरत नाही. मी आजही त्या दारूवाल्यांना, तो काही शिंदे असन पटेल असन, आपल्या माध्यमातून दोघांना सांगतो की आत्ता या क्षणापासून दारू बंद करा. कारण आत्ता ह्या क्षणापर्यंत तुमच्याकडे पोलीस येत होते, परंतु ह्या क्षणाच्या नंतर दारू बंद करण्यासाठी मी स्वतः माझ्या ब्रिगेड सगट, माझी जे नवतरुण माणसं असतील, ग्रामस्थ असतील, आमच्या महिला भगिनी असतील, यांच्यासह आपल्याकडे येणार आहे. त्यावेळेस गय करणार नाही. आणि पोलीस प्रशासनाला देखील आवाहन करतो की आम्ही आक्रमक होणार आहे. तुमची जबाबदारी काय, ही जबाबदारी ह्याचा ओळखून आपण जबाबदारी त्यांच्यावर कार्यवाही का करत नाही. जर कार्यवाही केली नाही तर येणाऱ्या बाकी आंदोलनात रास्ता रोको सोमवारी करणार आहे. त्याचबरोबर ते आक्रमकतेचं जरी साधन असलं तर संयमाच्या मार्गाने मी स्वतः उपोषण करणार आहे. जोपर्यंत ब्राह्मणवाड्यातील दारू बंद होत नाही तोपर्यंत मी बाकी उपोषण सोडणार नाही. हे आपल्या माध्यमातून ठणकावूनपणे सांगतो. कारण आज एक साईनाथ गेला आहे, उद्या आमच्या हाती किती साईनाथ जातील याची धास्ती आम्हाला लागलेली आहे. म्हणूनच आपल्या माध्यमातून मी पोलिसांना देखील हे करतो की तुम्ही हे बाकीच्या गोष्टी बंद करा. येता जाता कोणत्याही प्रकारचे गुन्हे दाखल करत नाही म्हणता कायद्याने आमचे हात बांधलेले आहेत आणि मग कायद्याने तुमचे हात बांधलेले आहेत. पर्यायाने कायदा हातात आम्हाला घ्यायला लावू नका. जर आम्ही येणाऱ्या काळात कायदा हातात घेतला तर जबाबदारी ही फक्त पोलीस प्रशासनाची असन, दुसरी तिसरी कोणाची नसेल. कारण तुमच्या नावाखाली ते धंदा करतात. आणि आज माझी आपल्या माध्यमातून अजून एक मागणी आहे की ह्या दारूवाल्यांवर आमचा जो भाऊ गेलेला आहे हा विषारी दारूमुळे गेलेला आहे. ह्या दारू विक्रेत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आज मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून माझ्या येणाऱ्या सोमवारपर्यंत आंदोलनापर्यंत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा हा येणाऱ्या ह्या दारूवाल्यांवर दाखल आपण करा.
अन्यथा बाकी आंदोलन बाकी छोटं मोठं होणार नाही, कारण ते आंदोलन आम्ही सोडणार नाही. एक वेळेस आम्ही लोकांची गैरसोय म्हणून आम्ही लोकांना फार अडवणूक करणार नाही, पण बाकी उपोषण बाकी सोडणार नाही याची आपल्या माध्यमातून यांना आवाहन करतो आणि सूचना देखील करतो. कारण आम्ही एक सामान्य ग्रामस्थ आहे, सामान्य माणूस आहे आणि सामान्य माणसाला अधिकारी किती मोठा असला तरी तो सामान्य माणसाच्या सेवेसाठी आहे. म्हणून आपण नक्कीच आमच्या ह्या गावाचा प्रश्न आपण सोडवा ही आपल्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. काही प्रश्न असतील तर विचारा. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे AKLgavkari@gmail.com.